मुलगी आहे, एकटी जाऊन जाऊन जाणार तरी कुठे, असं जर तुम्हालाही ऐकवलं जात असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हो, आज मी एकटी निघाली आहे माझ्या पहिल्या सोलो ट्रिपला. धावपळीच्या जीवनांपासून थोडी दूर पण स्वतःच्या अगदी जवळ. दादरवरून 9:45ची देवगिरी एक्सप्रेस पकडून मी पोहोचले संभाजीनगरला. इथून एक ऑटो बुक केली आणि डायरेक्ट गेली घृष्णेश्वर मंदिराजवळ. तिथे पोहोचल्यावर एका हॉटेलमध्ये फ्रेश होऊन मग मी दर्शनासाठी निघाले. अर्ली मॉर्निंगला गेल्यामुळे गर्दी पण नव्हती आणि दर्शन पण लवकर झालं. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून 12वं ज्योतिर्लिंग म्हणून ओळखलं जातं. पूर्वी सुधर्मा नावाचे एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी सुदेहा राहत होते. त्यांना अपत्य नसल्यामुळे तिच्या बहिणीचा घुष्माचा विवाह सुधर्माशी लावून दिला. घुष्मा ही शिवशंकराची मोठी भक्त असून ती शिवांची निष्ठेने पूजा करायची. तिच्या भक्तीला प्रसन्न होऊन महादेवांकडून तिला पुत्रप्राप्ती झाली. पण सुदेहाच्या मनात मत्सर निर्माण झाल्यामुळे तिने त्या पुत्राला सरोवरात टाकलं. या घटनेनेही विचलित न होता सुषमा शिवांची पूजा करत राहिली. तिच्या या अढळ विश्वास आणि श्रद्धेला प्रसन्न होऊन शिव स्वतः प्रकट झाले. तिच्या मुलाला पुन्हा जिवंत केलं. घुष्माने तिच्या बहिणीला क्षमा करण्याची विनंती केली. तिच्या या क्षमा, करुणा आणि भक्तीने प्रसन्न होऊन महादेव इथे ज्योतिर्लिंगाच्या स्वरूपात स्थिर झाले. घुष्मा या नावावरूनच याला घृष्णेश्वर असं नाव पडलं. घृष्णेश्वर मंदिरानंतर इथे जवळच असलेल्या काही मंदिरामध्ये मी गेली आणि तिथली ही भव्य शिवलिंग बघून तर माझं मन हरपून गेलं. या शिवलिंगामध्ये एक साथ 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिकृती बघायला मिळतात. त्यानंतर मग इथे जवळच असलेल्या एका शिवालय कुंडाजवळ मला काकाने नेलं आणि खूप सुंदर अशी ती कुंड होती. मला तर खूप छान वाटलं इथे येऊन. त्यानंतर मला खूप भूक लागली होती म्हणून मी जाऊन पहिला ब्रेकफास्ट केला आणि नंतर पुढच्या प्रवासाला निघाले. पुढचा भाग बघण्यासाठी आत्ताच मला फॉलो करून ठेवा. भेटूयात पुन्हा. बाय बाय.